फिरोज पठाण पैशाची जीवावर मस्ती करतात, हां. अत्यंत रॅश भाषा वापरतात. फिरोजभाई, सातारा शहरातली ही तुमची नगरसेवक पदाची पहिलीच टर्म आहे. तुमचा राजकीय प्रवास कसा राहिला? राजकीय प्रवास माझा फक्त शिवेंद्रराजे भोसलेंच्यामुळे झाला, नाहीतर माझा राजकीय प्रवास झालाच नसता. नगरपालिकेच्या गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग उडवायचा प्रयत्न झाला, त्याबद्दल काय सांगा? इलेक्शनमध्ये राजकीय म्हणजे रंग राजकीय रंग म्हणजे मला माफ करा, मला जातीय रंग म्हणायचा. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार. बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही ऐतिहासिक नगरी, उत्तुंग सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं आपलं सातारा शहर मंडळी बदलतं आहे, विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकतं आहे. सातारा तालुक्याचे भाग्यविधाते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या विकासाला गती द्यायचा प्रयत्न केला. त्यांचेच मावळे तरुण नगरसेवक फिरोज पठाण आज आपल्या स्टुडिओत आपल्याबरोबर संवाद साधायला आलेले आहेत. सातारा शहरातील गोडोली आणि विलासपूर या भागाचा कायापालट करायचा विडा त्यांनी उचलला आहे. फॉरेस्ट ऑफिससमोरचा रस्त्याचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण, त्याचबरोबर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेऊन फिरोजभाई पाठपुरावा करतायत. नेत्यांच्याबरोबर ते परिश्रम घेतात. आज पहिल्याच टर्ममध्ये ते नगरसेवक झाल्यानंतर त्यांची राजकीय सुरू झालेली वाटचाल, सातारा शहराच्या विकासासाठीचा त्यांनी तयार केलेला रोडमॅप आणि विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केल्यानंतर या टीकेकडं ते कशा पद्धतीनं बघतात, या सगळ्याची उत्तरं आज आपण फिरोजभाईंकडून थेट जाणून घेणार आहे. फिरोजभाई, पाटील की पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. फिरोजभाई, सातारा शहरातली ही तुमची नगरसेवक पदाची पहिलीच टर्म आहे. तुमचा राजकीय प्रवास कसा राहिला? पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मला आनंद आहे. मी राजकीय प्रवास माझा हे फक्त शिवेंद्रराजे भोसलेंच्यामुळे झाला, नाहीतर माझा राजकीय प्रवास झालाच नसता. हा एवढा विषय. राजकारणात येण्यामागची तुमची प्रेरणा नेमकी काय आहे? ज्या वेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकला त्यावेळेला पहिली भावना तुमच्या मनामध्ये काय आहे? पहिली भावना मला खरोखरच सांगायचं, माझ्या नेत्यांनं एवढी मोठी जबाबदारी दिली. म्हणजे माझं नाव फिरोज पठाण आहे, पण तरी सातारकरांच्यासाठी आणि मी पाठपुरावा इतक्या वर्ष माझ्या विलासपूर गोळीबारला करतो आहे. आणि मला जबाबदारी दिल्यानंतर मी ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशीपासून मी त्याच्या अगोदर मी लोकांसाठी काम करत होतो, पण मी त्या दिवशी ध्यास घेतला, मला ज्या जनतेनं निवडून दिलं आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसलेंना माझ्यावर जबाबदारी दिली, ती जबाबदारी माझ्या लोकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी, गरीब लोकांत तर 100% ठेवीनच, पण सर्वसामान्य लोकांना मला एवढ्या मतानं निवडून दिलं, ही खूप मोठा माझा आनंद होता. त्या दिवशीचा जेव्हा मिरवणूक चाललेली, त्या दिवशीचा माझ्या ज्या पद्धतीनं सगळी गुलाल खेळत होती, तो आनंद माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण होता. मी कुणाला व्यक्त केला नाही कधी, तुम्ही आता विचारलं म्हणून मी सांगतो, माझा दिवस खूप मोठा दिवस होता माझ्यासाठी. नक्कीच, कारण पहिलीच निवडणूक आणि पहिलाच तो विजय, त्यामुळं स्वाभाविक आहे की ही भावना तुमच्या मनामध्ये आली असेल. सातारा शहराच्या विकासासाठी तुमचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतील. तुम्ही त्यांच्याकडून कुठल्या गोष्टी शिकता किंवा घेता? महाराज साहेबांच्यावर जवळजवळ 25 वर्ष झाले त्यांच्यावर फिरतो आहे. कुठं पद नव्हतं, काय नव्हतं, पण मित्र आणि नेते असावे ते शिवेंद्रबाबांसारखे. की तुम्ही सातारचा विकासाचा झपाटा सांगताय, याच्या अगोदर बी शिवेंद्रबाबा आमदार होते. आमदारकीला सातारा तालुक्यातनं होते, नंतर जावली तालुक्यातनं उभं राहिले. जावली तालुक्याची परिस्थिती आणि सातारा तालुक्याची परिस्थिती आत्ताची, मंत्री शिवेंद्रबाबा आत्ता झाले, पण त्यांचा जी कनेक्टिव्हिटी आहे, लोकांना भेटणे, लोकांकडे जाणे,
लोकांच्या अडीअडचणी जाणे सोडवणे हा मोठा विषय. आणि मंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं झपाटीनं जे काय काम करतात, निर्णय घ्यायची क्षमता ही खूप जवळनं बघतोय. आणि सर्वसामान्याचं सगळे आता इतके आमदार आहेत, इतके खासदार आहेत, इतके मंत्री आहेत, पण शिवेंद्रबाबांनाच एक वेगळी आयडेंटिटी आहे. मी आता बघतोय मंत्रालयात असू दे, विधानभवनात असू दे, म्हणजे समोरचं मंत्री असून मी शिवेंद्रबाबांकडे येऊन पाया पडतात. ते काय छोटे असू दे, मोठे असू दे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आणि खरोखरच शिवेंद्रराजे भोसले वंशज म्हणून आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये वावरतात. ही खूप आम्हाला मित्र म्हणून आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून खूप आनंद होतो. शिवेंद्रबाबा पुढं असं चालत गेले की मागं लोक म्हणतात हा छत्रपतींचे वंशज आहेत, पण हे खूप चांगलं वागतात, खूप डाऊन टू अर्थ आहेत, हे लोक सांगत होते. त्यात आम्हाला खूप आनंद होतो. म्हणजे आपल्या महाराजांचं कौतुक ज्या पद्धतीनं लोक करतात. आणि बाबा बघा, प्रोटोकॉल असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, कुठं आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो, आम्ही गाडीत असतो. हां, त्यांनी तो मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रोटोकॉल नाकारला होता, तो सगळा फौजफाट्याचा. तो खूप मोठा विषय. हम्म. SP साहेब समीर शेख होते तेव्हा, बरं. त्यांना बाबांना 4 गाड्या पाठवल्या. 4 गाड्यानंतर बाबांना एकही गाडी नको म्हणले, एक आहे ते बी ठेवू नका माझ्याकडे. म्हणजे पायलट कार सगळ्या 4 पाठवलेल्या. ते 4चे 4 म्हणले साहेब 4ही परत घ्या. पण समीर शेख साहेब SP साहेब म्हणले महाराज एक तरी गाडी प्रोटोकॉलला असू दे. तर म्हणले महाराज म्हणले मी पहिल्यापासून प्रोटोकॉल लागत नाही आणि आत्ता कशासाठी मला गाडी देत आहे. नाही म्हणले आता तुम्ही मंत्री आहेत, बाहेरची लोक येतात, हे करतात, तुम्हाला गडबडीत कुठंतरी कार्यक्रमाला जायला लागतात. म्हणले ठीक आहे, एक गाडी ठेवा, ती बी माझ्या मागं राहील, सायरन न वाजवून राहील, वाजवायचा नाही. आणि बॉडीगार्ड मला जास्त लागत नाहीत, बॉडीगार्ड गाडीत नसतो. बाकी बघा तुम्ही छोट्या छोट्या माणसाकडे बॉडीगार्ड असतो, पण मंत्री असून बी बॉडीगार्ड वापरत नाहीत. हे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या काळात शिकवण असेल साधी राहण्याची, म्हणजे कुठेही चहा पिणे, कुठेही काही खाणे, म्हणजे मी सर्वसामान्य माणसात मिक्स ज्या पद्धतीनं आपण कोण आहे असं काय रुबाब अजिबात नाही, कधीच नाही. महाराजांचा असं कधीच नाही मी कोण आहे. उलटं आमच्यासारख्या मित्रांना सांगतात, मी त्या हॉटेलला नवीन गेलो आम्ही, तर आम्ही सांगतो महाराज आहेत. ते म्हणले काय सांगायची गरज आहे का? काही नाही, लोकांना कळतं. काही लोकांना प्रेशर देऊ नका. आम्हाला समजा टेबल नसला, एखाद्या हॉटेलला गेलो, टेबल नसला तर आम्हाला सांगायला लागतं बाबा महाराज आहेत, तर त्यांना सांगू नका म्हणतात. बाहेर उभं राहतात, लाईनीत उभं राहतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून म्हणजे सर्वसामान्य माणसाला इतकं कौतुक वाटतं. हे वंशज असे साधेपणाचं लक्षण आहे आणि 100% जपतात. म्हणजे 100% शिवेंद्रबाबा, मी स्वतः तुम्ही म्हणाल शिवेंद्रबाबांचं एवढं कौतुक करतो, खरोखरच हा शिवेंद्रराजे भोसले देव माणूस आहे माझ्यासाठी तर 100%. आणि सातारकरांना खूप अभिमान पाहिजे. शिवेंद्रराजे भोसले आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. सातारचा विकास ज्या पद्धतीने झपाट्यानं वाढतोय, तुम्ही मागच्या 4-5 वर्षानं 10 वर्षानं बघा, आणि आता एक 7-8 महिन्यानं बाबा 1 वर्ष झाले मंत्री झालेत, त्यानंतर सातारचे विकास कामाची पद्धत तुम्हालाच सगळ्यांना सातारकरांना कळते. छत्रपती शिवरायांच्या भूमीत नगरसेवक म्हणून काम करताना शिवरायांचे विचार तुम्हाला कसे मार्गदर्शक ठरतात? साहेब, शिवरायांचे विचार माझ्या गावाकडून वाटा स्टेशनपासून, म्हणजे छोटा असताना बी छत्रपतींची ज्योत आणण्यासाठी मी हाफ चड्डी छत्रपतींच्या सगळ्या, म्हणजे लहानपणापासून आवड आहे या सगळ्या. आणि छत्रपतींना मी पठाण असू दे, काही असू दे, पण ज्या माणसानं शूरवीर दाखवली महाराष्ट्राला, देशाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ह्या देशात काही चालत नाही. हे त्या व्यक्तीचं अनुकरण करणे, त्या व्यक्तीचं मागच्या जीवनात त्यांनी काय केलं, म्हणजे ठीक आहे मी चुकून, म्हणजे कुठल्या धर्मात यायचं आणि कुठल्या धर्मात जन्म घ्यायचा असं कुणी ठरवून आपल्या कुणाच्या हातात नाही.
मला शिवाजी महाराज पहिल्यापासून आवडतात आणि मी माझ्या विलासपूरला मी शिवजयंती साजरी करतो. आज मी 5-6 वर्ष झाले शिवजयंती साजरी करतो आणि मी प्रत्येक भाषणात सांगतो, शिवाजी महाराजांची जयंती मी फिरोज पठाण आयुष्यभर मी जेव्हा जिवंत आहे, माझ्यानंतर माझा मुलगा साजरा करेल. आम्ही आत्ता खूप मोठ्या प्रमाणे करतो. आम्ही महाप्रसाद देतो, माणसं गोळा होतात, हे खूप आनंद आहे. पण माझ्यानंतर माझ्या मुलांना बी करावे, मी त्याला बी समजून पण माझ्या विलासपूरसाठी मी शिवाजी महाराजांचं मंदिर माझं टार्गेट आहे. बरं. शिवाजी महाराजांचं मंदिर मी ह्या विलासपूरसाठी माझ्या एकट्याचा विषय नाही आहे, सगळ्या सातारकरांचा विषय आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचा हे विषय आहे. मी फक्त माझ्या विलासपूरला बांधा म्हणतोय. माझ्या विलासपूर वार्ड क्रमांक 17लाच का करा, माझी प्रेरणा आहे. माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. माझे जुनी जे नवीन पिढी आपली मुलं येणार आहेत त्यांना शिवाजी महाराज काय होते. आता मोबाईलचा जमाना आहे, बाकीच्या गोष्टी फास्ट व्हायला लागल्यात. पहिल्याची गोष्टीपेक्षा आता लोक काही गोष्टी 2 दिवसात विसरतात, पण ते मुलांना, जुन्या नवीन मुलांना हे प्रेरणा मिळायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर माझ्या विलासपूर गोळीबारला वार्ड क्रमांक 17मध्ये व्हायला पाहिजे. तेव्हा सगळं सातारकरांना बी मला साथ द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फार कमी मंदिर आहेत, फार नाही आहेत. हां, ते 2-3 ठिकाणी आम्ही आहे मंदिर. महाराज साहेबांच्यावर मी गेलो, ते मंदिर बघितले, तिथं लोकांना कॉन्ट्रीब्युशन करून, लोकांना पैसे देऊन मंदिर बांधलं. पण इथं आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहे आणि वंशजांना मंदिर बांधलं. हे फक्त मला एवढंच बरं आनंद होईल. मी पाठपुरावा करतोय, बांधणार तर महाराजच बांधणार आहेत, मी नुसता एक निमित्त आहे. पण मला आनंद काय, माझ्या वार्डात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होईल, हे खूप मला आनंदाची गोष्ट आहे. मी त्यासाठी खूप प्रयत्न करतोय आणि माझं प्रयत्न माझे शिवेंद्रराजे भोसले, माझे महाराज यशस्वी करतील. तुमच्यासारखे मित्र बी बरोबर माझ्याबरोबर असली आणि छोटा छोटा माणूस, समजा मी जेव्हा मंदिर बांधायचं प्लॅन झाला आहे, सगळं झालं आहे, फक्त जागेमुळं राहिले. जेव्हा बांधाय जाईन मी प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागून लोकवर्गणी 1 रुपया दिला तर मी त्यात आनंद आहे आणि 10 कोटी रुपये दिले तरी त्यात आनंद आहे आणि 50,000 रुपये दिले तरी त्यात म्हणजे आनंद काय. फक्त लोकांना त्यात सहभाग घेतला पाहिजे आणि लोकांच्या सहभागानं आपण शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू, ही माझी खूप इच्छा आहे. म्हणून माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांचं नाव होईल. माझं होण्यापेक्षा कुणी बांधलं तर विलासपूर गोळीबारला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर फिरोज पठाणनं प्रयत्न केला शिवेंद्रबाबांच्या माध्यमात. साताऱ्याच्या विकासाचा ताळेबंद मांडताना विरोधकांच्या विरोधकांची टीका तुम्ही कशी घेता? पहिली गोष्ट, साताऱ्यात विरोधकच नाही. हे का नाही, ज्या पद्धतीनं झपाटीनं कामाची पद्धत, त्यामुळं साताऱ्यात बघा विरोधक हा प्रकार राहिला नाही. छत्रपती उदयनराजे भोसले असू दे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असू दे, तरी सुद्धा गल्लीबोळामध्ये असतं, थोडंफार असतो, तेवढं राहणार साहेब. तेवढं बघा, सगळीच माणसं आपल्याबरोबर राहतात. 70% 30% हा लोकांना काही घेणं देणं नसतं, राजकारणातलं बी नसतं, कशातच नसतं. आपली लाईफ, आपली फॅमिली, लोक एवढंच विचार करतात. तर या टीकेकडे तुम्ही कसं बघतात, कशी घेता ही टीका तुम्ही? नाही, तेवढे बी 30% लोक विरोध करत असतात, ते बी घ्यायला लागणार. लोकांचं काय म्हणणं आहे, काय नाही, सातारचा विकास कसा करायला पाहिजे, मागच्या 20 वर्षापूर्वी झाला नाही, का झाला नाही, तर शिवेंद्रबाबांना मंत्रिपद भाऊसाहेब महाराजांनंतर राष्ट्रवादी पक्षानं आणि ज्या मोठ्या नेत्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा वापर करून घेतला. तसं भाजप पक्षानं, आम्ही भाजपमध्ये महाराज गेल्यानंतर भाजपानं एवढं मोठं कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातलं सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पहिल्या 4-5 मंत्र्यातलं हे मंत्रिपद आहे आणि ही एवढी मोठी शिवेंद्रबाबांना जबाबदारी दिली. त्यामुळं सातारचा विकास 100% बाबा करणार. आणि वर्षभरातच बघा तुम्ही किती कोटी रुपये सातारच्या विकासाला बाबांना आणले. त्यामुळं सातारचा विकास 100% होणार. त्याच्याबरोबर माझ्या विलासपूर गोळीबारला रिंग रोड चालला आहे, माझ्या विलासपूर गोळीबारच्या बाजूला मार्केट कमिटी आली, माझ्या विलासपूर आपल्या कॉलेजपासून साईबाबा मंदिरच्या रोडला तो अजंठा हॉटेलपर्यंत महाराज आता नवीन पूल बांधतात. तिथं फ्लायओव्हर तिथं जे समोर हे आपला साईबाबा मंदिरच्या इथं जे काय आत्ता गर्दी होते, लोकांना अडचण होते,
ते का होते, इकडच्या बाजूला जिल्हा परिषदच्या इथं नवीन कॉन्क्रीट रस्ता चालू आहे, तुम्ही स्टेडियमच्या इथला रस्ता बघा, तुम्ही परत आपण सदर बाजारला जातो त्या कुपर कॉलनीच्या इथून तो रस्ता बघा. म्हणजे सातारा हळूहळू बदलायला लागला आहे. परत अविदादाच्या वार्डात तिकडं अक्षयदादांच्या वार्डात तिकडं स्विमिंग टँक, नॅशनलचा स्विमिंग टँक होतोय, शाहूपुरीत होतोय. म्हणजे ही एवढी पैसे महाराजांना सत्य नसताना बी, आमदार होते तेव्हा बी हे सगळं करताना आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं महाराज साहेबांना खूप मदत आहे आणि त्यांची साथ आहे, म्हणून सातारचा विकास होणार. माझ्या वार्डातला सांगतो, तुम्ही माझ्या वार्डात रिंग रोड जातो, तो कासपर्यंत जाणार आहे. माझ्या वार्डातनं हा रोड माझ्या साईबाबा मंदिर ते शिवराज पेट्रोल पंप हा आपण ब्रॉड करतोय. हा ब्रॉड करून तिथं झाडं होती, काय मोठी मोठी झाडं होती, पण रस्ता मोठा करताना कधीतरी काहीतरी करायचं एक मानस घेतल्यानंतर कुठंतरी झाड काढायला लागणार. पण मी झाडं काढताना मी खूप विचार केला, 4-5 झाडं 10-12 झाडं निघाली असेल, पण त्याच्यासाठी महाराजांना मला इन्स्ट्रक्शन दिले ज्या पद्धतीनं झाडं रस्ता मोठा करताना निघतात, पण त्याच पद्धतीनं 500 झाडं मी नाही लावल्यास मी 2-3 वर्षानं त्याच रस्त्यानं जाताना सातारकर बी असू दे आणि माझ्या विलासपूर गोळीबारचे लोक असू दे, तिथं तोंडात बोट घालून जायला पाहिजे अशी मी तिथली जी काय पद्धत आहे कामाची, दळणवळण, गटर असू दे, वॉकिंग ट्रॅक असू दे, ज्येष्ठांना मला बसायला कुठंतरी बसायचं ठिकाण पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वॉकिंग ट्रॅक झाल्यानंतर कुठं ओपन जिम करायचे, कुठं म्युझिक सिस्टीम द्यायचं आहे. म्हणजे सातारकरांना आनंद घ्यायला पाहिजे. म्हणजे कुणाचं आहे तर शिवेंद्रबाबांचे नगरी, आणि मी छोटासा कार्यकर्ता आहे, मी काय खूप मोठा माणूस नाही, मला घडवणारे शिवेंद्रराजे भोसले, त्यांचा मी छोटासा 50 नगरसेवक आहेत, त्या 50 नगरसेवकमध्ये मी एक नगरसेवक आहे. पण माझ्याकडं जी काय कला आहे ती माझी कला आहे. म्हणजे भरपूर नगरसेवक आहेत, त्यांच्या पद्धतीने ते सगळे काम करतात, मी कुणाला नाव ठेवत नाही, पण माझ्याकडे वेगळी कला आहे. मला माझ्या विलासपूर गोळीबारचा विकास करायचा आहे, पण जी बाबांच्या माध्यमातून. मी काय स्वतः काही करत नाही, पण एक पाठपुरावा असतो, त्या पाठपुरावाच्या मार्गाने मी काम या विलासपूरला करतो. तुम्ही फॉरेस्ट कॉलनीचा रस्ताची झाडं काढायला लागली म्हणला आणि तुम्ही झाडं लावणारे म्हणला. बरेच राजकीय नेते झाडं काढायला लागतायत, परत लावणारे म्हणतात आणि परत विसरून जातात. सर मी तुम्हाला आम्ही कसं लक्षात ठेवायचं की तुम्ही, सर आपण मायावर आता इथनं आपण बरोबर आला तरी चालेल, मी ज्या पद्धतीनं माझ्या वाढदिवसाला स्वतः 2 ट्रक झाडं आणल्यात, तुम्ही बघितलं, माझा व्हिडिओ बघितला असेल, ते झाडं लावायला चालू केलेले आहेत. आणि इतके मोठे मोठे झाडं आणल्यात, 7-7, 8-8 फुटाची झाडं आणल्यात. माझी जबाबदारी माझ्या महाराजांना आणि माझ्या वहिनीसाहेबांना, वेदांतिका राजे भोसलेंना मला खूप मोठी जबाबदारी दिली. ज्या पद्धतीनं झाडं निघतात त्या पद्धतीनं मला लावून दाखवायची, लावून नुसती दाखवायची नाहीत, त्याला जगवून दाखवायची. हा मोठा विषय. झाडांच्या मुद्द्यावर आत्ताच्या ज्या परिस्थितीत काम चालू आहे, जे रस्ता रुंदीकरण ही करत सातारकरांना आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या बोडका रस्ता आहे हां तोच की, आत्ता फोटो काढून घ्या आणि 4-5 वर्षानं तुम्ही त्याच रस्त्याला झाडं लावून ती झाडं जगवून झाडं मोठी करायची जबाबदारी. आणि मी नगरसेवक आहेच, 5 वर्षे मी नगरसेवक आहेत, तुमची म्हणजे माझी जबाबदारी आहे. पण सातारकरांना फोटो काढून घ्यावा आणि 5 वर्षानं शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून, अध्यक्षांच्या माध्यमातून तुम्ही 5 वर्षानं त्याच रस्त्याचे फोटो काढायला परत या. आज तारीख लिहून घ्या आणि 4 वर्षानं त्या रस्त्याचं बाबा एवढी झाडं वाढवल्यात, मी चांगल्या पद्धतीनं तिथं झाडं वाढवून बाकीच्या सगळ्याच गोष्टी त्या रस्त्याला जाताना लोकांना आनंदीत जायला पाहिजे. म्हणजे मी सिंगापूर वगैरे म्हणणार नाही, अतिशोक्ती होती, पण लोकांना एक सर्वसामान्य माणसाला आनंद व्हायला पाहिजे. यार खूप चांगल्या ठिकाणी जातो. म्हणजे पुण्यात आपण म्हणतो कुठल्या तरी ह्याच्यापाशी कुठलं ते हे होतं पुण्यात, त्याच कॉलनीत खूप चांगलं, आपल्या इथं बी सदर बाजारला आहेत भरपूर कॉलन्या चांगल्या, तिथं गेलं की आनंद होतो. तसं माझ्या विलासपूर गोळीबारला जाताना आनंद व्हायला पाहिजे, एवढीच माझी भावना आहे. हे आता तुम्ही मगाशी म्हटलं की सायन्स कॉलेज किंवा साईबाबा मंदिरपासून अजंठा हॉटेल किंवा आपलं रहमतपूर रस्त्याला फ्लायओव्हर करणार, याचा फायदा साताऱ्याच्या वाहतुकीसाठी काय होणार? हे सगळं प्लॅनिंग शिवेंद्रबाबांचं आहे.
त्यांना स्वतः बघून अधिकारी बोलवून आत्ता जवळजवळ PWD मिनिस्टर झाल्यापासून सातारचा विकास कसा झपाटीने होईल आणि जे काय पद्धतीनं साईबाबा मंदिरच्या इथं आसपास परिसरात ट्रॅफिक जाम होतं आहे, शाळेच्या वेळेस जाम होतं आहे, मध्ये आधी जाम होतं आहे, त्याला एकच कारण आहे, शिवेंद्रबाबांनी स्वतः बघितलेलं आहे, स्वतः पाणी करतात. आणि ते जे काय फ्लायओव्हर होणार आहे सायन्स कॉलेज ते अजंठा हॉटेल हा एकाच बाजूला फ्लायओव्हर होणार आहे, दुसऱ्या बाजूला प्लेन रोड होणार आहे ते आपल्या शिवराज पेट्रोल पर्यंत, ते त्या तिथं झाडं आणि इकडं ह्या बाजूला बी झाडं. म्हणजे काय तळं आहे. आज सगळ्यात मोठा विषय संभाजी महाराजांचं मोठं आपण तिथं स्मारक आणि स्टॅच्यू बसवतोय, पण तिथं ते बी माझ्या वार्डात आहे. माझं नशीबच चांगलं आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बी माझ्या वार्डात होणार, छत्रपती संभाजी महाराजांचं बी स्टॅच्यू माझ्या वार्डात आहे, स्मारक माझ्या वार्डात आहे. ही खूप मला भाग्याचं गोष्ट आहे. माझ्यासाठी छोट्याशा फिरोज पठाणच्या वार्डात, म्हणजे माझ्या वडिलांचा वार्ड नाही आहे, मला दिलेला वार्ड आहे वार्ड क्रमांक 17, त्या वार्डात छत्रपतींचं दोन्ही छत्रपतींच्या छोट्या आणि मोठ्या छत्रपतींचं माझ्या इथं वास्तव असेल तर खूप मला आनंदाची बाब आहे. मग अशी रिंग रोड बद्दल तुम्ही बोलत होता की शिवराज चौकातून त्या उंटाच्या पाठीवरून तो रिंग रोड कसा जाणार आहे, म्हणजे तो अजिंक्यताऱ्यावरून महाराजांपर्यंत जाणार. हा रस्ता साताऱ्याच्या विकासासाठी गेम चेंजर कसा बनेल असं तुम्हाला वाटतं? खरोखरच साताराच्या विकासासाठी गेम चेंजर आहे. का की जे बाहेरनं येणारं पब्लिक आहे, सातारचा पर्यटक हायवेवर येणारं पब्लिक आहे, पर्यटक कसं सातारचं वाढेल, कासचं असू दे, सातारच्या सगळ्याच गोष्टीत भर होणार आहे या रस्त्याचं. का की पर्यटक आल्याशिवाय आपल्या सातारचा विकास होत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे दुकान असू दे, म्हणजे किराणे मालचं दुकान असू दे, चहाचं दुकान असू दे, छोट्या मोठ्या गोष्टी बी पर्यटक आल्याशिवाय आपल्या सातारचा विकास होणार. ते योजना ठेवून महाराजांना ते प्लॅनिंग ठेवून हा म्हणजे शिवराज पेट्रोल पंप ते तुम्ही म्हणताय असाच उंटाच्या पाठीवरून असा गोल फिरवून डायरेक्ट कासच्या रोडला हा आपला रस्ता जाणार आहे. खूप मोठी अचिव्हमेंट आहे महाराजांसाठी आणि सातारकरांसाठी. सातारकरांना अजून लक्षात येत नाही, हा रोड चालू झाल्यानंतर खरोखरच सातारकर पर्यटक म्हणून आणि सातारकर म्हणून तिथे फिरायला येतात. आणि थोडंसं फॉरेस्ट आहे, फॉरेस्टच्या बाजूला बिबट्याचा विषय असतो, इतर प्राणीचा विषय असतो, त्याला चेनलिंग होणार आहे. म्हणजे आपण जे मुंबईला जाताना फ्लायओव्हरला चेनलिंग बघतो त्या पद्धतीनं महाराज साहेब सगळं प्लॅनिंग करून स्वतः. आता माझ्या इथंच बघा ना, पॅरेंट स्कूल ते गोळीबार मैदान केवढाचा रस्ता होता, रस्ताच नव्हता. आज तो रस्ता हायवेसारखा महाराज साहेबांनी केला आहे. तिथं रस्ता, लाईट, ओपन जिम, म्युझिक सिस्टीम, कॅमेरे, म्हणजे तिथं सातारकर ती आपल्या ह्या ज्या भागातली लोक आहेत तिथं ज्येष्ठ लोक वॉकिंगला, महिला वर्ग असू दे, वॉकिंगला जातात. ते रस्ताच नव्हता, पण स्वतः शिवेंद्रबाबा येऊन त्या रस्त्याची पाहणी केली आणि त्या रस्त्याची आता काय परिस्थिती आहे तुम्हीच बैल बघा. आपण बी तिथं माहिती आहे आपल्याला तिथनं त्या रस्त्याची काय परिस्थिती. आता तुम्ही जो रिंग रोड म्हणताय तो जाणार आहे डोंगरातनं, म्हणजे डोंगर फोडायला लागणार आहे आणि त्याचबरोबर झाडाझुडपांची पण कटाई करावी लागणार आहे. पर्यावरणाची ही हानी होती आहे, ते नुकसान कमीत कमी नुकसान होण्यासाठी आणि जास्तीत जास्त हानी टाळण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन तिथं घेणार आहे तो करताना? पर्यावरणाचं नुकसान न होता, पर्यावरण जिथं झाडं जास्त आहेत, जिथं जी काही अलाइनमेंट केली रस्त्याची, म्हणजे पर्यावरणाचं सगळ्या गोष्टी, डोंगरला कुठं तडा जाता नाही कामा, तिथं आपल्या झाडांचा विषय, झाडं ज्या कटिंग होत्या, ज्या झाडं लावायच्या त्या दुपटीनं झाडं लावायची. महाराज साहेबांना तुम्ही बघा, PWD मिनिस्टर झाल्यानंतर महाराज साहेबांना आपला एकच रोड सांगतो, ST स्टँडला जातो रोड, म्हणजे पवई नाक्यावरून खाली वाडे फाट्याकडे जातो, त्या रोडची परिस्थिती काय होती पहिली आणि आत्ता 1 वर्षानंतर परिस्थिती काय आहे आपण सातारकरच बघता.
साईडला झाडे लावलेली, त्याला बॅरेटिंग लावलेलं, त्याला ट्री गार्ड लावलेलं, ती झाडं माझ्या हिशोबानं 90% झाडं जगल्यात. 10% झाडं इकडे तिकडे होत असतं, उन्हाळ्यात पाणी मिळत नाही, पण तुम्ही त्या रस्त्याची अवस्था अजून 2 वर्षानं तुम्ही खूप चांगली बघाल. म्हणजे मी तुम्हाला एक भाग सांगितला, झाडांच्या बाबतीत भाग सांगितला, आणि शिवेंद्र बाबा आणि वहिनीसाहेब झाडांच्या बाबतीत खूप स्वतःचं लक्ष असतं. दोघांचं बी खूप महत्त्वाचा विषय, झाड म्हणजे त्यांना खूप आवडीचा विषय आहे. जे काय सातारकरांचा रस्त्याचा विषय आहे, आता जे आपण रिंग रोड करतोय, पण तिथं ट्रॅफिक सगळं सातारकडं जाम व्हायचं, पर्यटकांना त्रास व्हायचा. हे सगळ्या गोष्टी शिवेंद्रबाबांना बघून म्हणजे पर्यटकांना न त्रास होता आपण रिंग रोडकडनं आकाशला आत्ता आपल्याला 30 मिनिट लागत असतील, तर मला वाटतं माझ्या विलासपूरपासून मी जवळजवळ कास ती 28-29 किलोमीटर असेल, पण मी तिथं जाताना फक्त 10 ते जास्तीत जास्त 22 मिनिटात तिथं जाऊ शकतो एवढी खात्री. हा विजन ठेवून, हे प्लॅनिंग ठेवून पर्यटक जास्त येतात आणि पर्यटकला सातारकरांच्या छत्रपतींच्या गावात येतात, त्यांना त्रास नाही व्हावा म्हणून हा महाराज साहेबांना त्यांच्या प्लॅनिंगनं मग हा रिंग रोड घेतला. त्याचबरोबर तिकडून शाहूपुरीकडनं बी रिंग रोड तसाच एक बाहेर काढतात. म्हणजे इकडून गेल्यानंतर समजा कोल्हापूरकडून आला, पुण्याकडून आला, इथून आत गेला, तर त्या बाजूनं बी समजा महाबळेश्वरकडे जाणार असेल, पुण्याकडे परत जाणार असेल, तर तो एक रिंग रोड महाराज साहेब काढतात. म्हणजे सगळं सातारकरांसाठी महाराज साहेबांचं खूप मोठं प्लॅनिंग आहे. त्या पद्धतीनं शिवेंद्रबाबा काम करतात आणि चांगल्या पद्धतीनं सातारचा विकास होणार. इथून पुढं मला जी काय कळते, चांगल्या पद्धतीनं सातारचा विकास होईल असं मला वाटतं. भाई, ही नगरसेवक पदाची तुमची पहिलीच टर्म आहे. नागरिकांचे प्रश्न किंवा समस्या सोडवताना नेमकी कुठल्या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही अवलंबता? साहेब, मला माझ्या विलासपूर गोळीबारच्याच खरोखरच लोकांचं मनापासून आभार मानतोय. म्हणजे त्यांच्या सकाळी उठल्यापासून मी 7 वाजता मी बाहेर पडतो घरातनं, तर संध्याकाळी झोपस्तोवर मी नागरिकांचे प्रश्न कसे सोडवीन आणि किती फास्ट सोडवीन हे खूप माझं लक्ष असतं आणि छोटे छोटे मी प्रश्न सोडवतोय. पण एवढी लोक माझ्याकडं जोडली गेली, एवढी लोक, माझ्या महिला वर्ग जास्त, माझ्या माता भगिनी मला रक्षाबंधनला एवढ्या राखी बांधतात. एवढ्या सातारकरात म्हणजे साताऱ्यात कुणीच एवढं करत नाही. मी एवढे कार्यक्रम केले विलासपूरमध्ये, एवढं मी शिवजयंती करतो, गणपती उत्सव करतो, दांडिया उत्सव करतो, परत मी रक्षाबंधनचा माझा कार्यक्रम मोठा असतो, मी कीर्तन सोहळा मोठा करतो. मी भाऊसाहेब महाराजांचं कीर्तन सोहळा हे म्हणजे माझ्या विलासपूर गोळीबारसाठी मी करतोय, हे माझं करतोय. ती माझी लोक माझ्याबरोबर जोडली गेली आणि मला माझ्या विलासपूरमध्ये खूप छोट्या छोट्या मुलांची, म्हणजे मला खूप आनंद काय होतो, मी रस्त्यानं असं चाललो असलो तरी बसमध्ये मुलं असतात, आमचा फिरोज पठाण गेला, ही लहान मुलं म्हणतात, ह्यात मला खूप आनंद. फिरोज भाई मला कोण फिरोज भाई म्हणतं, कोण काका म्हणतं, कोण मामा म्हणतं, पण मला खूप या लोकांची मदत आहे. आणि मी निवडून आलो माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांच्यामुळं मी निवडून आलो आणि माझे महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंच्यामुळं मी निवडून आलो आणि कमळ पक्षावर आलो. महत्त्वाचं, मी निवडून आलो हे कमळ पक्षावर आलो. म्हणजे माझ्या पक्षानं, माझे नेते देवेंद्रजी फडणवीस त्यांना माझ्यावर विश्वास ठेवला आणि सातारा तालुक्यातला मी एकमेव कमळ पक्षावर फिरोज पठाण आहे, एवढं मला खूप आनंद आहे. आणि मला जबाबदारी महाराजांना दिली, म्हणजे मला भारतीय जनता पार्टीतनं मला उभं राहायला मिळालं, हे खूप माझ्यासाठी मोठा विषय आणि मला खूप आनंद आहे. भाई, त्या राजकीय प्रश्नाकडे मी येणार आहे. मला एक सांगा की सातारा शहरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये वेगानं बदल घडत आहेत, वेगानं शहर बदलतंय, सातारा काट टाकते. लोक आता म्हणायला लागले की सातारा काट टाकतंय. येत्या 5 वर्षामध्ये साताऱ्यातल्या कुठले 3 प्रश्न प्राधान्यानं विकसित झालेले असतील, कुठल्या प्रश्नांची सोडवणूक झाली असेल असं तुम्हाला वाटतं? कुठले 3 प्रश्न महत्त्वाचे वाटतात त्यात तुम्हाला? त्यात 3 प्रश्न सातारचे खूप महत्त्वाचा, कचऱ्याचा विषय खूप मोठा आहे. कचऱ्याचा विषय हा लोकांना बी, मला लोकांना जाहीर आव्हान आहे, सातारकरांना आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व लोकांना. कचरा आपण व्यवस्थित कचरा डिवाईड करून, म्हणजे वला कचरा, सुका कचरा हा डिवाईड करून त्या कचऱ्याच्या ह्याच्यात गाडीत टाकला. कचरा गाडी साहेब, मी स्वतःची माझी 2 वर्ष झाली, आज 4-5 वर्ष झाली,
माझी स्वतःची कचरा गाडी आहे. नगरसेवक नसताना नगरसेवक नसताना मी 3-4 वर्षे काम करतोय. म्हणजे माझी स्वतःची कचरा गाडी आहे. मग कचऱ्याच्या विषयावर मला लोकांना खूप मनापासून सांगायचं आहे. दोन्ही महाराज म्हणजे कचऱ्याच्या विषयावर खूप ॲग्रेसिव्ह असतात. आता नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहे, आमची सगळी टीमच नगरसेवक म्हणून सगळ्यांना आव्हान आहे. कचरा आपल्या शहरासाठी आणि छत्रपतींच्या नगरीत आपण राहतो. सातारकरांना कचराचं विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे. हा मोठा प्रश्न आहे. कचरा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर दळणवळण सातारचं चांगलं असावं. रस्ते चांगले असल्यानंतर प्लॉटची किंमत वाढती, घराची किंमत वाढती, त्या एरियाची किंमत वाढती. सगळीकडचेच म्हणजे व्यापार उद्योग व्यापार उद्योग वाढतो. लोक बाहेरची लोक यायला सातारला बरं वाटतं. बाबा सातारा चांगलं आहे, छोटी सिटी आहे. पहिलं लोक म्हणत होती पेन्शनकारची सिटी, बाबा पेन्शनवालीच लोक राहतात, पण तशी आता परिस्थिती राहिली नाही. हे का राहिली नाही? या दोन्ही महाराजांचं ह्या सातारकडे लक्ष आहे. खास करून मी माझ्या महाराजांचं शिवेंद्रबाबांचं सांगेन, छोटंसं चेन स्कॅचिंग कुठं झालं, महिलांना कुठं त्रास झाला, पण ह्या दोन्ही महाराजांचं लक्ष असल्यामुळं. आणि दुसरं, हिंदू मुस्लिम साताऱ्यात कधी होत नाही. हे का होत नाही हे सातारकर कधी ओळखू शकत नाहीत. सातारकरांना भरपूर माहीत. हे दोन्ही महाराज असल्यामुळं कधीच साताऱ्यात हिंदू मुस्लिम, कराडला होतं, वाईला होतं, पण सातारला हिंदू मुस्लिम न व्हायचं कारण हे छत्रपतींचे वंशज तिन्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारी माणसं. राजधानी पण छत्रपती आणि राजधानी छत्रपती, गादी छत्रपतींची ही आपली सातारची. पण ही दोघं कुठेही असा प्रसंग आला, खूप वेळा असा प्रसंग येऊन गेला, पण त्यात दोन्ही महाराज म्हणजे शिवेंद्रबाबा तर काही गोष्टीला लगेच पडदा घालायचं, म्हणजे ही नाही व्हायला पाहिजे माझ्या शहरात, माझ्या गावात नाही व्हायला पाहिजे, छत्रपतींच्या नगरीत व्हायला नाही पाहिजे, ही खूप मोठी भूमिका आहे त्यांची. साहेब मला एक सांगावंसं वाटतं, असाच एक माझ्या प्रसंग 15 ऑगस्ट दिवशी आला. त्यात एक काय चुकीची पोस्ट गेली, पण त्यात माझा काय रोल नव्हता. पण काय माझ्यावर खूप प्रेम करणारे माणसं कोणीतरी पोस्ट केली, दुसऱ्याच कोणी पोस्ट केली, माझा विषय बी नव्हता. पण मी समाजसेवक असल्यामुळं मी सगळ्यांना मदत करायचं भावना असती माझी. पण असंच माझ्यावर खूप भारीतली प्रेम करणारी माणसं सगळ्यांकडे असतात. म्हणजे माझे विरोधक असतील, माझ्यावर खूप प्रेम करणारे मित्र असतात, त्यांना खूप लावून धरली, फिरोज पठाणनं असं केलं, ह्याव केलं. पण माझ्या महाराजांना सांगितलं, माझा फिरोज पठाण, माझा फिरोज असं चुकीचं काही कधी करणार नाही, ही मला खात्री होती. आणि मी महाराजांना मला विचारल्यानंतर सांगितलं, महाराज माझ्याकडनं काही चुकलं नाही, मी चुकीचं काही वागलो नाही. पण त्या दिवशी महाराजांना माझी बाजू घ्यायचा विषय नाही, सत्य काय आहे हे सगळ्यांना सांगितलं. मग तेव्हा माझ्यावर असा प्रसंग आल्यानंतर म्हणून मी म्हणतो, दोन्ही महाराज म्हणजे छत्रपती उदयनराजे असतील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, प्रसंगाचं पुढं काय त्या प्रसंगात लोकांनाच कळलं. ते माझा काही त्यात रोल नव्हता. माझ्या ऑफिसला आले, माझ्या ऑफिसला दंगा करायचा कोणीतरी, म्हणजे ज्याची कॅपॅसिटी नाही दारू पिऊन कोणीतरी आलं, माझ्या ऑफिसला दगड मारला, हे केलं. पण त्या प्रसंगात थोड्याच दिवसात पोलीस डिपार्टमेंटनं त्या प्रकरणात कुठलाही कशाचा रोल नाही, ज्यानं केलं त्याचा बी रोल नाही, त्याचाच मोबाईल हॅक केला. हे मी वारंवार सांगत होतो. अरे मी त्यासाठी मी त्यांना हात जोडून सगळ्यांना सांगितलं, मी ते बाईट दिली आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी सातारकरांची 100% माफी मागणार होतो आणि माझ्याकडनं चुकलं नव्हतं. मी त्यामुळं हे मी का तुम्हाला प्रसंग सांगतो, माझे विरोधक मी कशात घावतोय आणि फिरोज पठाणला कशात ठोकतात हे खूप मोठा विषय. आणि महत्त्वाचा दुसरा एक विषय, मला वारंवार सांगितलं जातं, हा पैशाची मस्ती करतो, पैशाची मस्ती मी तुम्हाला तेच विचारणार होतं आता की ते तुम्हाला मी आवर्जून का सांगतो. तुम्हाला तुमच्यावरती भाई असा एक आरोप होतो आणि तो सातत्यानं केला जातो की फिरोज पठाण पैशाची जीवावर मस्ती करतात, अत्यंत रॅश भाषा वापरतात. नाही, ते मी कुणाची रॅश बोलत असतो तर मला एवढी मतं पडलीच नसती, एवढ्या लोकांना माझ्या सगळ्या कार्यक्रमाला आलीच नसती. मी ज्याच्याशी रॅश बोलायचे त्याच्याशी रॅश बोलतोच. आणि मला पैशाचा विषय, मी 96 साली साताऱ्यात आल्यानंतर काही नव्हतो, मी घडलोच शिवेंद्रबाबांच्यामुळं. मी 3,000 रुपये पगारानं कुपरमध्ये कामाला होतो. बरं, कुपरमध्ये मी 3,000 रुपये मला पगार होता. 77 मी बॅगेजमध्ये कामाला होतो, म्हणजे तिथं हेल्पिंगला मी कामाला होतो. 3,000 मला घडावलं शिवेंद्रबाबांनं. म्हणजे फिरोज पठाण केला, पठाणचा भाई केला, भाईचा नगरसेवक केला, नगरसेवकचा मला फिरोज शेठ केला.
हे सगळं करताना माझे नेते शिवेंद्रबाबांचं मी का सांगतोय, म्हणजे युवकांना का सांगतोय, म्हणजे कार्यकर्ता कुणी घडवा तर शिवेंद्रबाबांनी घडवा. आणि पैशाचा विषय, मी पैशाच्या जोरावर रुबाब करतो, हे मी पैशाच्या जोरावर रुबाब करत असतो तर माझ्या लोकांना मला एवढ्या मताने निवडून दिली नसती. सगळं काय पैशाने होत नाही या जगात. माणुसकी ही महत्त्वाचे विषय आहे. माणुसकी पाहिजेच. माणुसकी असल्याशिवाय, मी फिरोज पठाण आहे. पण तुमच्या वॉर्डात सगळ्यात जास्त दर फुटला होता असं कळलं. माझ्या वार्डात पैसेच लागले नाहीत साहेब. मला विशेष वाटलं, माझ्या वार्डात माझ्या लोकांना मला मतदानाला पैसेच मागितले नाहीत. मी एवढं काम करून ठेवलं, एवढं लोकांच्यात गेलो. माझ्याबरोबर जी काय दुसरी उमेदवार होती ती बी तेवढ्या ताकदीने निवडून आली. म्हणजे मला जी महाराजांनी जबाबदारी दिली ही का महिला पूनमताई म्हणून त्या आल्यात. पण तुम्हाला खास करून माझ्या लोकांना, मला कुणी म्हणत असेल ह्या एरियात पैसे मागतात, माझा इंदिरानगर असू दे, माझ्या दुसऱ्या हे सगळ्या गोष्टी असू, मला देवाच्या कृपेनं कुणी मतदानाला 4,000 रुपये पाहिजे, 2,000 रुपये असं कुणी काही म्हणलं नाही. ही खूप मला आनंदाची बाब. आणि पैशाचा विषय, माझे पैसे मी कष्टाने कमावलेले, मी प्रामाणिकपणे कमावलेले. मी म्हणत नाही तुम्ही कमवू नका, सगळ्यांना कमव. माझ्या कष्टाने मी मोठा झालो आहे. माझ्या महाराजांना मला मदत केली. पैशाचा विषय कधीच मी घेत नाही आणि पैशाची मस्ती मी न करणारा कार्यकर्ता आहे. मी शिवेंद्रराजे भोसलेंचा कार्यकर्ता आहे. आयुष्यभर मी त्यांच्या पायात राहणार आहे आणि त्यांची जी काय भावना आहे, त्यांची जी काय कामाची पद्धत आहे, तेच बघून मी काम करतो. भाई, नगरपालिकेच्या गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग उडवायचा प्रयत्न झाला, त्याबद्दल काय सांगाल? इलेक्शनमध्ये राजकीय रंग, राजकीय रंग म्हणजे मला माफ करा, मला जातीय रंग म्हणायचा. हां, ते बघा, जातीय रंग माझ्या वॉर्डात करायला गेले, भरपूर केलं. शेवटच्या 5 दिवसात 6 दिवसात मला असा एकदम डायरेक्ट कुठं तरी नेऊन ठेवलं. मी भारतीय, मी माझ्या दाखल्यावर, म्हणजे पाकिस्तानात. हां, ते कुठं तरी नेऊन ठेवलं. मी काय त्या देशाचं नाव, मी ते काय त्यांना मी काय समजायचं, काय संबंध? काय माझा संबंध नाही कशात. मला कुठंतरी नेऊन ठेवलं. पण मी भारतीय आहे. मी छत्रपतींच्या नगरीत राहतो, छत्रपतींचा मावळा आहे आणि छत्रपतींच्या मावळ्यांच्या थेट वंशज शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यावर असतो. त्यामुळे मला काय तसली काळजी नव्हती. मला माहीत होतं शेवटच्या दिवशी 2-4 दिवसात मला जाती वळण देणार, ही करणार, काय काय खूप माझ्या व्हिडिओ टाकले, काय काय केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी करून बसले. पण माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या विलासपूरच्या, माझ्या वॉर्ड क्रमांक 17च्या लोकांना मला का निवडून दिलं? माझ्या इथं मी ज्या कॅटेगरीतनं निवडून आलो, ओबीसी ह्याच्यातनं, माझ्या इथं मुस्लिम समाजाची मतं किती होती हो साहेब? 450 ते 500. माझा वार्ड किती होता? 7,500चा माझा वार्ड होता. आणि 500 मतात मी निवडून येऊ शकतो का? आणि तेवढी सगळी मला देऊ शकतात का? भाई, तुम्ही भाजपचे नगरसेवक, पारंपरिक पद्धतीनं किंवा सरळसोट विचार करायचा झाला तर भारतीय जनता पक्षाची सत्ता, विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचा, आणि अशा परिस्थितीमध्ये फिरोज पठाण यांना तिकीट मिळणार नाही अशी छाचीठोकपणे विरोधक बोलत होते. त्या फिरोज पठाणांना भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलं. साताऱ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तसं बघितलं तर राजकीय धाडस म्हणावं लागेल BJPचं. तुम्ही काय सांगाल याच्यावरती? नाही, ह्याच्यात सगळं श्रेय माझ्या महाराजांचं आहे. म्हणजे त्यांना मला तिकीट दिलं नसतं, मी उभं राहिलो नसतो. त्यांना त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा मित्र, त्यांचा समाजसेवक म्हणून मी इतक्या वर्ष काम केलं ह्या विलासपूर गोळीबारला. त्यांना माझी कामाची पोचपावती ही शिवेंद्रबाबांनी मला दिली. आणि भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानायच पाहिजे. माझे राज्याचे मुख्यमंत्री असून दे, रवींद्र चव्हाण असून दे, ह्यांना मला तिकीट दिलं. आणि तुम्ही जे वाक्य वापरलं, फिरोज पठाणला तिकीट दिलं, शक्यतो होत नाही. पण मला माझ्या महाराजांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिलं. त्या माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांना विश्वासात घेऊन, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 500 मतं कुठं आणि बाकीचे मतं कुठं. मला माझ्या दाखल्यावरच हिंदू लिहिलं आहे, हिंदू नंतर माझ्या दाखल्यावर लिहिलेलं आहे मुस्लिम, पोटजात माझी मुस्लिम, सगळ्या दाखल्यावर. तुम्ही माझ्या दाखल्याचं मी सांगतोय, माझ्या बाकीचं काही नाही. हिंदू मुस्लिम का मी कधी करत नाही आणि मी कधी करणार बी नाही.
मी माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या लोकांना एवढं सांगतो, मी कधीच माझ्याकडनं कधीच काही जातीच्या बाबतीत चुकणार नाही. इथून पुढे मी इलेक्शनला उभा राहीन, नाही उभा राहीन, पण मी समाजसेवा आणि माझ्या हिंदू लोकांना, माझ्या मुस्लिम लोकांना, इतर सगळ्या घटकांना बरोबर घेऊनच काम करतोय. भाई, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना किंवा समस्त सातारकरांना काय आश्वासन द्याल की तुम्ही तुमच्या विकास कामाच्या अजेंड्यानुसार तुम्ही कशाची पूर्ती करत आहात या टर्ममध्ये? ह्या टर्ममध्ये 5 वर्ष मला दिल्यात. या 5 वर्षाचं खरोखर लोकांचा आभार मानूनच काम करतोय. ज्या लोकांना ज्या पद्धतीने निवडून दिलं, पहिलं प्रथम माझ्या विलासपूरचा आणि शहराचा विचार करायला पाहिजे. ज्या शहरात मी राहतो, ज्या शहरात मी खातो पितो उठतो, त्या शहराचं विकास कामं व्हायला पाहिजे. हे माझं विजन असतं, प्लॅनिंग असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं पवई नाक्यावरच बघा, म्हणजे मला खूप वाटतं पवई नाक्यावरला ही पाहिजे ती पाहिजे का, माझ्या डोक्यात प्लॅनिंग असतं आपलं शहर सुधारावं, शहर चांगलं राहावं. तसंच माझं गाव विलासपूर गोळीबार हे चांगलं व्हावं. या 5 वर्षामध्ये बाबा ही कामं मी करणार आणि 5 वर्षानंतर मी तुम्हाला याची पूर्ती झालेली असेल असं काही तुमची आखणी झाली असेल त्याप्रमाणे काय सांगता? माझ्या डोक्यात आहे आता स्विमिंग टँक माझ्या विलासपूरला असावा, चांगला एक हॉल असावा, एक मंडई असावी आपल्या विलासपूरला. म्हणजे शहराचं नाक आहे. आज शहराचं नाक म्हणून सातारला कोल्हापूरवाली असू दे, त्या भागातली सगळी लोक येणारं सातारा सुरुवातच माझ्या वार्डाची आहे. त्या वार्डात स्वच्छता असावी. येताना माणूस म्हणायला पाहिजे बाबा कुठं येतोय, छत्रपतींच्या नगरीत चाललोय आणि एक चांगलं जुन्या पद्धतीनं कमान पाहिजे बाबा. छत्रपतींच्या नगरीत आपण चालल्यानंतर कमान एक चांगली असावी. आणि अशा सगळ्या गोष्टी मी जे काही विकास काम करणार आहे 5 वर्षानंतर माझा लेखाजोखा जे काही पद्धतीने मी आत्ता जनतेत जाऊन काम करतोय, 5 वर्षानंतर जागा कागद एक 100 पेजचं तरी पेज व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि तेवढ्या पद्धतीने आपण काम करायचं. ज्या पद्धतीनं मला माझ्या विलासपूरच्या माझ्या माता भगिनी सर्व मला एवढं काम करतं, म्हणजे महिला वर्ग तर एवढा मला सपोर्ट आहे, ज्येष्ठांचा आहे, माझ्या युवक मित्रांचा तर तुम्हाला इमेजिन नाही करणार. म्हणजे मी माझ्या वयात आणि काय मुलांच्या वयात एवढा फरक आहे, पण मला एक मित्र म्हणून एक आणि चांगला कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर सगळीजणं राहतात. ह्यात मला खूप आनंद आहे. मंडळी, हे होते नगरसेवक फिरोज पठाण. त्यांनी त्यांच्या विकास कामांचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. आपल्या मनामध्ये काही प्रश्न आणि शंका होत्या, त्याचं समाधान करायचा त्यांनी प्रयत्न केला. साताऱ्याचा विकास आणखीन उत्तरोत्तर वाढत राहो आणि फिरोज पठाण यांनी या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी जे काही प्रकल्प हाती घेतलेत ते पूर्णत्वाला जावो या सदिच्छा फिरोजभाई तुम्हाला. साहेब धन्यवाद. पाटील साहेबांचं आणि पठाण आणि पाटील काही वेगळं नाही एवढंच सांगायचं. तुम्ही माझी मुलाखत घेतली, तुमचं मनापासून आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरीत मी राहतो आणि तुम्ही राहता, इथून पुढे सातारचा विकास व्हावा एवढंच मला सांगा. नक्की. येस, फिरोजभाई, ही मुलाखत आजच्या दिवसासाठी आपण इथं संपवत असलो तरी पुन्हा एकदा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्हाला आधीमध्ये आम्ही तुम्हाला छेडणार आहेत. येस सर. मंडळी, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. असंच व्यक्तिमत्व घेऊन एका वेगळ्या विषयावरती आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की, तुझ्या माझ्या संवादातील दुआ होईल पाटील की. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटील की, सेवा ही मनातील आस म्हणजे पाटील की. ही पाटील की, ही पाटील की.